पण तुम्ही हे जे पाहताय ना, हेच ते पुष्कर नावाचं तलाव. तिथून भरलेली कावड ही शंभू महादेवाच्या मस्तकावर या पाण्याच्या धारेचा मान मोठ्या आनंदात आणि उत्साहात दिला जातो. आणि शंभू महादेव मंदिराच्या कळसापासून श्री अमृतेश्वर मंदिर म्हणजेच बळीचं मंदिर या ठिकाणी मोठा असा ध्वज बांधला जातो. तर भावांनो, जय श्रीराम आणि मी हाय तुमचा गावाकडचा शुभ. चैत्र गुढीपाडव्यापासून सुरू हो चैत्र पौर्णिमेपर्यंत चालणारा हा कार्यक्रम चैत्र शुद्ध अष्टमीला प्रत्यक्षात माता पार्वती आणि शंभू महादेवाचं लग्न लावलं जातं. हळद साखरपुडा सगळ्या गोष्टी केल्या जातात. महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणारं शंभू महादेव लग्न समारंभासाठी थोडक्यात वराठी म्हणून वेगवेगळ्या दिवशी खंड महाराष्ट्रातून कावडी या डोंगरावरती तहान भूक कष्ट सोडून या ठिकाणी येणारी सर्व मंडळी म्हणजे महादेवाचे पाहुणेच असतात. शिंगणापूरच्या डोंगरावर बसलेलं हे स्वयंभू महादेवाचं मंदिर माडपंथी पद्धतीनं घडवलेलं हे मंदिर राजांच्या इतिहासाची आठवण करून देतं. आमच्या कुंभार गावातील पोळ समाजाकडे असणारी मानाची कावड पुष्कर तलावातून गडू भरून वर न्यायची. त्यानंतर मोठ्या उत्साहात आरती करायची. चलत पळत कोणताही विचार न करता महादेव मंदिराच्या शिखरापाशी जाऊनच थांबा. आणि तिथं गेलं की पहिल्यांदा काय करायचं माहिती? कावडीचं डोकं महादेवाच्या चरणाला टेक हे भरलेलं 2 गडू आहेत का, ते अभिषेक करायचा. तुमची ताकद तुमचं कौशल्य वापरून मंदिरात न्यायचं. त्यासाठी असं खवळणं खायचं, लाईनीत उभं राहायचं. पण पुष्कर तलावातील पाण्याची धार महादेवाच्या पिंडीवर पडलीच पाहिजे. मग गडू घेऊन खाली यायचं. खाली अमृतेश्वर मंदिर म्हणजेच बळीचं मंदिर सगळ्यांच्या चरणाशी लागून खाली यायचं. खाली आलं की काय दुपारचा सगळा शिनवटा घालवायचा, झोप घ्यायची. संध्याकाळी छान अशा प्रकारचं भजन करायचं. आंघोळ फेंगोळ करायचं, निघायचं मग घराच्या दिशेने.